नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, ज्या महापालिका निवडणुकांची विधानसभेची निवडणूक झाल्यापासून पत्रकार, जनता, अस्तित्व संपलेले विरोधक आणि त्या विरोधकांना कायमचं संपवण्यासाठी सत्ताधारी वाट बघत होते, त्यासाठी आज अखेर मतदान झालं. सकाळपासून बऱ्याच पत्रकारांद्वारे ठाकरे बंधूंचं अस्तित्व वाचवण्यासाठी वेगवेगळ्या कसरती सुद्धा केल्या गेल्या, कारण त्यांना भाजपपेक्षा जास्त विश्वास होता की ठाकरेंचं ही निवडणूक हरणं अटळ आहे. म्हणून काही पत्रकार ओव्हरटाईमही करत होते, जेणेकरून एका दोन मतदार ठाकरेंचे वाढावे. पण त्यांची भीती मतदानाची वेळ संपल्यानंतर जे एक्झिट पोल आलेत त्यात खरी होताना दिसते. त्याच्यामुळे 2024ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या राज्यांमधल्या निवडणुकांचे परिणाम पाहून एक्झिट पोलवर अजिबात विश्वास ठेवत नाही. पण अनेक वर्षांपासून मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल पाहण्याची एक प्रथाच तयार झाली आहे. तर महापालिकेच्या निवडणुकांचेही एक्झिट पोल तुमच्या समोर आज मी मांडतोय. त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. सर्वात अगोदर तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी कोणता पक्ष किती जागा लढवतोय हे जाणून घेणं आवश्यक आहे, ज्यावरून एक्झिट पोल्स आणि उद्याचे परिणाम समजून घेण्यात तुम्हाला मदत होईल. महायुतीत भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढते. म्हणजे विधानसभेप्रमाणे मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट 90% वरती राहिला तर भाजप इतिहासात पहिल्यांदा स्वबळावर मुंबई महापालिकेत स्वतःचा महापौर बसवू शकते. दुसऱ्या बाजूला त्यांचे मुख्य विरोधक ठाकरे बंधूंच्या युतीत उद्धव ठाकरे 160, राज ठाकरे 53 तर शरद पवारांची एनसीपी 11 जागा लढवते, ज्यावरून हे स्पष्ट आहे की उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कमीत कमी 90 जागा म्हणजे 55 ते 56% स्ट्राईक रेट आणावंच लागणार आहे जर त्यांना निवडणूक जिंकायची असेल. कारण राज ठाकरे फक्त 53 जागा लढवत आहेत व त्यापैकी जास्तीत जास्त 15च जागा जिंकण्याची ताकद त्यांच्याकडे व महापालिकेत सत्ता बसवण्यासाठी 114 नगरसेवकांचा आकडा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जो आकडा उद्धव ठाकरेंनी 90 जागा जिंकल्या तरच ठाकरे बंधू मुंबईत आणताना दिसतात. याशिवाय काँग्रेस व वंचितांच्या आघाडीत काँग्रेस सर्वात जास्त 143, वंचित बहुजन आघाडी 46 तर राष्ट्रीय समाज पक्ष 2 ते 6 जागा लढवते. पण मुंबईच्या या लढाईत काँग्रेसची भूमिका फक्त मतं कापण्यापुरतीच मर्यादित आहे, ज्यामुळे सत्तेत येण्याचा विचारही काँग्रेस नेत्यांच्या मनात नाहीये व किंबहुना सत्ता मिळावी यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न सुद्धा केलेले नाहीये. त्यामुळे मुंबईची लढाई मुख्यतः ठाकरे बंधू विरुद्ध महायुती अशी झालेली आहे व ज्या ज्या एक्झिट पोल्सची आकडेवारी आता मी पुढे तुमच्या समोर मांडणार आहे तेही हेच सांगतात. सर्वात पहिलं ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल सांगतो की भाजपा अधिक शिवसेनेच्या महायुतीला 131 ते 151 जागा मिळू शकतात. म्हणजे बहुमतापेक्षाही 20 ते 25 जागा जास्त, जी की खूप मोठी गोष्ट आहे. आणि यावरून हे सुद्धा कळतं की मुंबईत परिणाम किती एकतर्फा लागू शकतात. याशिवाय उद्धव ठाकरे अधिक राज ठाकरेंच्या युतीला ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार 58 ते 68 जागा व काँग्रेस वंचितांच्या आघाडीला 15 ते 16 जागा मिळू शकतात. दुसरा एक्झिट पोल आहे जनमतचं. त्यात भाजप शिवसेनेच्या महायुतीला 138, ठाकरेंच्या युतीला 62 तर काँग्रेस आघाडीला 20 जागा देण्यात आल्या. तिसरं जेव्हीसी एक्झिट पोल म्हणतं की भाजप शिवसेना महायुतीला 138, ठाकरे बंधूंना 59 तर काँग्रेस आघाडीला 23 जागा मिळू शकतात. या तिघांव्यतिरिक्त पुरोगामी पत्रकारांचा अड्डा असलेला सकाळ सांगतो की भाजप अधिक शिवसेनेला 119, उद्धवराज युतीला 75 तर काँग्रेस वंचित आघाडीला 20 जागा मिळणार आहेत. या सकाळवाल्यांनी महायुतीच्या जागा कमी करून ठाकरेंच्या काही जागा वाढवण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यांनाही माहिती आहे की ठाकरेंच्या जागा खूपच वाढवल्या तर उद्याच्या निकालानंतर आपल्याला तोंडावर पडावं लागेल. म्हणून इतरांपेक्षा सकाळने महायुतीला कमी जागा दिल्यात, पण बहुमत मात्र स्पष्टपणे सांगितलं. थोडक्यात सगळे एक्झिट पोल्स महायुतीला बहुमत मिळणार याची पुष्टी करतात आणि ठाकरे बंधू 70च्या पार जाणार नाहीत यावरही शिक्कामोर्तब करतात. म्हणजे ठाकरेंच्या युतीत उद्धव ठाकरे मुंबईत केवळ विरोधी पक्षाची जागा राखून बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तसंच आपली उपस्थिती लोकांना सांगू शकण्या इतक्याच जागा उद्धव ठाकरेंना मिळणार आहेत. व जर 160 जागा लढून उद्धव ठाकरेंच्या इतक्या कमी जागा येणार असतील
तर मग राज ठाकरेंना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाहीये हे निश्चित झालं, कारण ते तर फक्त 53 जागा लढतायत. एकूण जितके एक्झिट पोल्स आतापर्यंत आलेत त्यावरून हेच कळतंय की भाजप शिवसेनेला मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. मुंबई व्यतिरिक्त पुण्याविषयी बोलायचं झालं तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप स्वबळावर निवडणूक लढवतोय. त्यांच्या विरोधात अजित पवारांनी शरद पवारांच्या एनसीपी सोबत आघाडी केली आहे, जे की विरोधकांना स्पेस मिळू नये याकरता फडणवीसांच्याच नियोजनानुसार करण्यात आली. ज्यात पराब एक्झिट पोलनुसार भाजप 93 जागा जिंकून पुण्यात सर्वात मोठा पक्ष ठरेल. यानंतर एनसीपी 43, उद्धव ठाकरेंची सेना 7, शरद पवारांची एनसीपी 8, काँग्रेस 8, शिंदेची ओरिजिनल शिवसेना 6 व मनसे 0 जागा जिंकेल. आता पुण्यात एकूण 163 जागा आहेत व सत्ता स्थापन करण्यासाठी एखाद्या पक्षाला 83 जागा जिंकणं आवश्यक आहे व तो जादुई आकडा एक्झिट पोलनुसार भाजप स्वबळावर गाठेल आणि त्यांच्या विरोधात दुसरा सर्वात मोठा पक्ष अजित पवारांची एनसीपी असेल हे समोर येत आहे. म्हणजे फडणवीसांनी तयार केलेली रणनीती यशस्वी होऊन भाजप पुण्यात जिंकेलच, पण त्यासोबत विरोधी बाकावर सत्तेतलाच आपला मित्रपक्ष बसेल याचीही तयारी पूर्ण झालेली. तसा एक्झिट पोल 29 पैकी प्रत्येक महापालिकेचं समोर आलंय. पण त्या सर्वांविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर सर्वाधिक महापालिकांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरणार असून सत्ता स्थापन करताना दिसतोय व ही निवडणूक मी यापूर्वीही सांगितल्याप्रमाणे ठाकरे बंधूंसाठी शेवटची निवडणूक असेल. असो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.